उदयनराजे भोसले यांनी पहिली मुलींची शाळा प्रतापसिंग महाराज यांनी साताऱ्यात काढल्याचा दावा केला। उदयनराजे भोसलेंनी हा दावा करताना राजा प्रतापसिंग या जीवनचरित्राचा आधार घेतल्याचं मत लेखक संभाजीराव पाटणे यांनी व्यक्त केलं। ते संभाजीराव पाटणे हे आपल्या सोबत आहेत। त्यांचा आज वय वर्ष 88 आहे। सर, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। कालचं आपण उदयनराजेंचं एक वक्तव्य आपण पाहिलं की पहिली शाळा ही प्रतापसिंह राजे भोसलेंनी साताऱ्यात उघडली, याबद्दल काय सांगाल तुम्ही? उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं प्राणतत्व आहे आणि या प्राणतत्वाचा विचार शिवचरित्रामध्ये जसा महत्वपूर्ण वाटतो तसा छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड 1630 ते 1680, त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांचा कालखंड 1657 ते 1689, त्यांचे दुसरे सुपुत्र राजाराम महाराज यांचा कालखंड 1670 ते 1700। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर संभाजीराजांनी त्याचप्रमाणे राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईनं महाराणी सोयीनं हे राज्य राखलं आणि सातारच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवरायांच्या नंतर त्यांचा राज्याभिषेक रायगडला संपन्न झाला। तसाच संभाजीराजे आणि संभाजीराजांचे सुपुत्र शाहू महाराजांचा 12 जानेवारी 1708 हा राज्याभिषेक सातारला झाला आणि सातारा हे राजधानीचं शहर बनलं। राजधानी सातारानं आपल्या ऐतिहासिक नवीन निर्माण केला आणि या नवनिर्माणाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर जे आपल्याला विचार करावा लागतो तो संभाजीराजांचा, संभाजीराजांनंतर शाहू महाराजांचा, शाहू महाराजांनी दत्तक घेतले ते रामराजांनी दत्तक घेतले ते थोरले शाहू महाराज आणि त्याच शाहू महाराजांचे सुपुत्र म्हणजे 12 जानेवारी 1793 ज्यांचा जन्म झाला ते छत्रपती प्रतापसिंह महाराज। किंवा शिक्षणाचं कार्य जे महत्वपूर्ण घडलं ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मार्फत घडले, सत्य आहे। परंतु त्याही पूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये समाजाची घडणघडण व्हावी, समाज सुसंस्कृत व्हावा म्हणून थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी जे कार्य केलं ते नाकारता येत नाही। 8 जून 1832 दर्पण बाळशास्त्री आंबेडकरांनी जे साप्ताहिक काढत होते त्यामध्ये उल्लेख केला आहे 1832 साली की सातारच्या महाराजांनी आपल्या मुलीला लष्करी शिक्षण दिलं, त्याचबरोबर शिक्षण जे आहे हे सर्वांना मिळावं म्हणून आपल्या परिवारातल्या सुद्धा मुलांच्यासाठी शाळा सुरू केली। रंगमहाल या ठिकाणी नंतर मोठा वाडा त्यांनी बांधला, तो 1826च्या सुमाराला आणि त्याच सुमाराला प्रतापसिंह महाराजांनी शाळा काढली होती। शाळेला शिक्षक मिळाले नाहीत म्हणून मिलने यांना शिक्षक म्हणून पारसिंसांना बोलवलं आणि नाही। मात्र निश्चितच एनडीटीव्हीशी बोलताना जे काही इतिहास तज्ञ पाटणे सरांनी जी काही माहिती दिलेली आहे ती तर खरं तर खूपच महत्वाची आहे। कारण जरी फुले यांनी जरी पहिली शाळा काढलेली असली तरी त्याचा इतिहास, त्याचा कार्यकाल आणि प्रतापसिंह महाराजांचा कार्यकाल ह्यामधली तफावत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरामन कैलास मायनेसह राहुल तपासे, एनडीटीव्ही सातारा।